ओ गौरव शेठ झालं का ऍडमिशन? अहो तेच गणेश शेठ, आमच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला आहे ना पहिले फॉरेस्टची परमिशन घ्यावी लागती, तर तिकडेच चाललोय. फॉरेस्टची परमिशन? कसं आहे गणेश शेठ, तुमचं आणि आमचं जीवन आता सारखं नाहीये, कारण आम्हाला तुमच्यासारखे सीईटीला मार्क नाही. म्हणजे हो? म्हणजे गणेश शेठ, ज्याला सीईटीला मार्क असतात जास्त त्याचं कॉलेज असतं पुणे आणि मुंबईच्या केंद्रावर, आणि ज्याला सीईटीला मार्क असतात कमी त्याचं कॉलेज असतं आमच्यासारखं डोंगरावर. बाबू कॉलेज कसं आहे पण? कसं आहे कॉलेज गणेश शेठ, चारी बाजूने डोंगर आहे, मध्ये आमचं कॉलेज आहे. कॉलेजच्या बाजूला एक व्हिलेज आहे आणि त्या व्हिलेज मध्ये एक झेरॉक्स वाला, एक टपरी आणि एक गॅरेज आहे. गणेश शेठ गॅरेज आहे. गणेश शेठ, मला कॉलेज लाईफ जगायची होती पण मी तिथं जाऊन वाईल्ड लाईफ जगतोय. गणेश शेठ वाईल्ड लाईफ जगतोय. बाबू गणेश शेठ, आमच्या डोंगरातल्या कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शन नाही होत, डायरेक्ट अॅनिमल फंक्शन होतात. बाबू काल आमच्या हॉस्टेलवरती डायरेक्ट बिबट्या आला होता. गणेश शेठ, बाबू एक कॅप राऊंड भरायचा ना अजून. कॅप राऊंड? गणेश शेठ, मला असे कॅप राऊंडला कॉलेज लागले, असे कॅप राऊंडला कॉलेज लागले. म्हणलं आता कॅप राऊंड नाही, आपण थोडं गप राऊंड घेऊ. बाबू मग मला हेच कॉलेज लागलं गणेश शेठ, हेच कॉलेज. आयु प्लेसमेंट आहे का तिकडं? प्लेसमेंट? अहो गणेश शेठ, पोरांच्या डिग्री झाल्या तरी पोरांची प्लेसमेंट होत नाहीये. आणि ते NIT कॉलेजचे स्टुडंट चौथ्या सेमिस्टरलाच गणेश शेठ त्यांच्या स्किल्स मुळे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट साठी इलिजिबल होतात आणि त्यांना 30,000 रुपयाचा स्टायपेंड पण भेटतो. गणेश शेठ, काय बोलता? गणेश शेठ, हे तर काहीच नाही. NIT ने आपल्या स्टुडंटसाठी 100 करोडपेक्षा जास्त AI टोकन्स अलोकेट केलेत, अयो, ज्यामुळं ऍडव्हान्स AI चा वापर करून विद्यार्थी एक्सपेरिमेंट पण करू शकतात. अरे बाप. त्याच्यामुळे गणेश शेठ, ऍडमिशन घ्यायचं असेल तर NIT ला घ्या, नाही तर येता का आमच्या कॉलेजमध्ये बिबट्या बघायला? नको नको अहो चला ना, तुम्हाला डोंगरातला बिबट्या दाखवतो. नको नको, हो चला. या या तुम्हीच. येऊ का? हो.